हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात? माझा थोडा घसा बसल्यामुळे आवाज चांगला नाही येते. गुड मॉर्निंग. आज लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे सगळी तयारी चालली होती. इथे मम्मीने उठल्या उठणं लावायला बोलवलं होतं. छान असं घासून उठणं लावलं मला. माझी बारी झाल्यानंतर करणची बारी आली. पार करणचा मळ काढला तिने छान. मग आम्हाला दोघांना ओवाळला. आंघोळ केल्यानंतर नाही दिवा लावला. त्यानंतर छान चल तेरे मेरे इस किस्से का सिक्का उछाले, चित में तेरी है पट तुम मेरे हवाले, कहता है क्या तेरा जिया, बोलो पिया. हे सगळं झाल्यानंतर घर आवरायला घेतलं दोघांनी. मम्मी इथं ब्लाऊज शिवत होती. नंतर नाश्ता करायला घेतला. मम्मीने खिचडी केली होती कारण ह्या दोघांचा उपवास होता. नाश्ता संपोस तर वहिनी आल्या. त्यांची नेल्सची साईज घ्यायची होती. त्यांना आज नेल्स आले होते लक्ष्मीपूजनचे. मग त्यांना नेल्सची साईज घेतल्यानंतर छान देवपूजा केली. देवपूजा वगैरे झाल्यानंतर हार करायला घेतले गाडीला, घराला, देवाऱ्याला. हार करत असताना ज्वेलरीच्या ऑर्डर्स होत्या, नेल्सच्या ऑर्डर्स होत्या, त्या करायला घेतल्या. आजच्या सगळ्या ऑर्डर्स दिल्या आणि नेल्स करायला घेतले. नेल्सची पण ऑर्डर होती. तर नेल्स कसे वाटतं ते सांगा. नंतर एक ऑर्डर विसरले द्यायची, ती घरातलीच होती, ती करायला घेतली. ते झाल्यानंतर ती दिली करणपाशी. हे सगळं आवरलं आणि बाहेर गेले रांगोळी काढायला. तिथलं सगळं झाडून वगैरे घेतलं. मग आम्ही सगळे मिळून 4 घर मिळून एक मध्ये छानशी रांगोळी काढतो दिवाळीची. सी पोलीस असते पोलीस अजून उपयोग नाही. चोराले कशी काय मी डिटेक्ट झालं का? अच्छा बस कर. बाहेरची रांगोळी झाल्यानंतर साफसफाई केली. तिथलं सगळं आवरलं. वहिनींना हेअरस्टाईल करायची होती त्यामुळे त्या खालीच आल्या होत्या. मग छान हेअरस्टाईल करायला घेतली कारण की माझा फोन करण मगाशी घेऊन गेला होता. त्यामुळे मला बाकीचे व्हिडिओ शूट करता नाही आले. बॅग मी झाले टाकून सांगायचं ना अगोदर घेतलं असतं. ठीक आहे. त्यानंतर वहिनींची हेअरस्टाईल झाल्यानंतर काकू आल्या होत्या. त्यांना साडीचा पदर करत होते. ते झाल्यानंतर ते छान रांगोळी काढली, पूजा वगैरे मांडली. मग मम्मीने बाकीचं उरकलं. बाहेर आम्ही दिवे वगैरे लावायला घेतले. मस्त आहेत ना दिवे. हे दोघांचं पंती लावायचं काम छान रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अजून यांच्या दोघांचं इथं शूटच चालू होतं रांगोळीचं, पण ते काय झालं नाही आहे. अजून पण दिसत नाही केलेले फोटो काढलेले. एवढं करून सुद्धा त्यांनी एकच फोटो काढले. हे सगळं झाल्यानंतर घरात गेलो. मम्मीने छान पूजा मांडली होती. मम्मी बोलली आवरून या, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी फक्त ड्रेस घालून आले होते. बाकी सगळ्यांनी आवरलं होतं. मग आरती करून घेतली. त्यानंतर आम्ही खाली गेलो. खाली गेल्यानंतर छान गाड्यांच्या पूजा करून घेतल्या. करणनी हार घातले. मम्मीने पूजा केली तर करणनी फॅन्सी आणून ठेवले होते. मग आधी नारळ फोडला आणि मग फटाके फोडायला.
तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर इथे कॅमेराशी खेळ चाललेला आहे. बघू शकता कॅमेरा किती फिरतो, कसा फिरतो म्हणून फोनमध्ये बघतो. तर हा येऊन येतो पुढे. खाली आल्यावर तरी माळा घेतली होती. उलटे हातात नाही सरळ काय हॅपी वाले. हॅपी दिवाळी. अरे त्याची वर आले, कणकणी वाटत होते म्हणून ताप पण आला होता. वर आल्यावर चेंज वगैरे केल्यानंतर कळालं की वर जायचंय फराळीला. मग ऋतू आणि मी गेलो फराळी. कपडे चेंज केलेत. चालली 1 महिन्यानी. आता भेटलोयस तर गप्पा व्हायला नको. गप्पा ऐका. काय झालं मला तुम्ही कुणी गेले उद्या बातम्या पेपरला परवा दिवशी व्हिडिओ काढून बसवला आम्हाला. बरं वाटत नव्हतं म्हणून लवकर निघालो. खूप कसं तरी होत होतं आता. चलो, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा. बाय बाय.